नमस्कार, मी केतकी जोशी आणि आत्ताची पहिली बातमी आहे राज्यातली आत्ता सगळ्यात चर्चेत असलेली राजकीय बातमी ती म्हणजे शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याची आणि त्यावरच्या प्रतिक्रियांची। शरद पवार यांनी नातू पार्थवर केलेल्या टीकेनंतर राजकीय चर्चांना आणि काही प्रश्नांना देखील उधाण आलंय। टीका पार्थवर केली असली तरी पवारांचा राग नेमका कुणावर आहे? तो राग अजित पवारांवर आहे का? कारण आपल्या संपूर्ण कारकिर्दीत पवार कधीच एकाही कार्यकर्त्याबाबत असं बोलले नाहीत। मग पार्थबद्दल बोलताना शरद पवार इतके का चिडले असा देखील प्रश्न विचारला जातोय। तिसरा प्रश्न असा, जर पार्थ पवार इतके अपरिपक्व आहेत तर मग 1.5 वर्षांपूर्वी त्यांना खासदारकीचं तिकीट का देण्यात आलं? आणि चौथा प्रश्न असा की पक्षाच्या अध्यक्षानं इतक्या तिखट शब्दात कान टोचल्यावर कार्यकर्ते पार्थ पवारांसाठी काम करतील का? आणि शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की यामुळे पार्थ यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा फटका बसतोय, त्यांचं राजकीय भविष्य डॅमेज झालंय का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत। याच्यावर चर्चा होतीये कारण आतापर्यंत शरद पवार कार्यकर्त्यांबाबत विशेषतः अत्यंत सांभाळून बोलतात आणि पहिल्यांदा असं झालेलं आहे की पार्थ पवार बद्दल ते अत्यंत टोकाच्या या भूमिकेत गेलेत आणि इतक्या तिखट शब्दात त्यांनी टीका केली। कोणाला कवडीची किंमत आम्ही देत नाही, ते इमॅच्युअर आहे। परंतु CBIच्या बद्दलची जर चौकशी कोणाला करायची असेल, मी स्वच्छ सांगितलं माझा महाराष्ट्र मुंबई पोलिसांवर 100% विश्वास आहे। पण कोणाला असं वाटत असेल CBIची चौकशी करावी, त्याला कोणाचा विरोध असल्याचं कारण। शरद पवार काय म्हणाले ते, पण पवारांचा राग नेमका कुणावर आहे? अजितदादांवर आहे की पार्थच्या आणून ते अजित पवारांवर निशाणा साधतायत? हे याची देखील आता चर्चा सुरू झाली आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी। सागर, असं म्हटलं जातं की शरद पवार जे बोलतात त्याच्या मागे नेहमी दुसरा काहीतरी वेगळा अर्थ राजकीय दडलेला असतो। काल सुद्धा पार्थ पवार बद्दल जेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा अनेकांना धक्का तर बसलाच, पण नेमका निशाणा कोणावर आहे याची देखील चर्चा जोरदार सुरू झाली। केतकी, शरद पवार यांचा स्वभाव जर पाहिला तर नेहमी विरोधकांवर देखील टीका करताना एक शाब्दिक व्यवस्थित तोलून मोलून सगळ्या स्वरूपाची टीका केली जात असते। पण स्वतःच्या कुटुंबातल्या एका नातवाची मात्र अशा स्वरूपामध्ये टीका करणं हे अत्यंत एक वेगळं कलह आहे की काय, अशी एक शक्यता चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। याचं प्रमुख कारण आहे की पार्थ आणि दुसऱ्या बाजूला रोहित पवार यांच्यातला जो सत्ता संघर्ष आहे हा यापूर्वी देखील झालेला आहे। नेमका मग काय गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर शरद पवारांनी देखील रोहित पवारांना कायम अधिक प्लॅटफॉर्म दिलेला आहे। यावरनंच हा नेमका संघर्ष आहे का, अशी एक चर्चा याला लावली जाते। दुसऱ्या बाजूला पार्थ यांनी घेतलेल्या दोन वेगवेगळ्या भूमिका ज्या आहेत भाजपाच्या दृष्टिकोनातून समर्थनार्थ अप्रत्यक्षरित्या, त्यावर देखील शरद पवार यांनी पार्थला समोर करत अजित पवारांना देखील संकेत दिले आहेत का, अशी एक चर्चा वर्तवली जाते। कारण की गेले काही दिवसांमध्ये वारंवार ज्या चर्चा सुरू आहेत, नवाब मलिक यांनी देखील सोमवारी ट्विट केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटून जाणार नाही आहेत। यापूर्वी अजित पवारांनी अचानक फडणवीसांबरोबर केलेली हात मिळवणी की कुठे ना कुठेतरी एक नेहमी त्या दिवसापासून चर्चा आहे की कधीही अजित पवार कोणतीही भूमिका घेतील, अजित पवार कोणत्या ना कोणत्या तरी कार्यपद्धतीवरून नाराज असतात। भलेही डेप्युटी CM जरी असले तरी राज्यातल्या कार्यपद्धतीवर अजित पवार नाराज आहेत। ही जी काही कायम प्रशासकीय लेवलला आणि राजकीय वर्तुळात चर्चा असते, याला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न, त्याला फुलस्टॉप करण्याचा प्रयत्न पवारांनी पार्थला समोर करून केला आहे की काय, अशी एक शक्यता वर्तवली जाते। सागर, आणखी एक विचारावं असं वाटतं ते म्हणजे राष्ट्रवादीतून काय प्रतिक्रिया ऐकायला मिळतात। जयंत पाटील यांनी काल असं म्हटलं की जी बैठक झाली सिल्व्हर ओकला त्यामध्ये याबद्दल चर्चा झालीच नाही, पण अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील एवढेच त्या बैठकीला उपस्थित होते। राष्ट्रवादीतून काही प्रतिक्रिया ऐकायला मिळतात का किंवा काय कुजबूज सुरू आहे राष्ट्रवादीत याबद्दल? केतकी, काही क्षणापूर्वीच अजित पवार त्यांच्या खासगी निवासस्थानातून मंत्रालयाकडे निघालेले आहेत। त्यांना या संदर्भात प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी त्याच्यावर भाष्य केलं नाही आहे। आपणास अजित पवारांचा स्वभाव सगळ्यांना माहीत आहे की जर अजित पवारांना एखादं भाष्य करायचं असेल, एखाद्यावर थेट टीका करायची असेल तर ते सडकून टीका करतात, त्याच्यामध्ये कुठेही कमीपणा मानत नाहीत। पण त्यांची न बोलणं हेच कुठे ना कुठेतरी प्रतिक्रिया आहे, कुठे ना कुठेतरी अजित पवार नाराज आहेत हे जवळपास स्पष्ट होतं। अर्थात याला पार्थचा मुद्दा आहे की अन्य अजून कारणं आहेत अशी विशेष आहेत।
पण शरद पवार आणि अजित पवार यांच्यातला राजकीय संघर्ष आणि त्यात सुप्रिया सुळे यांचा असणारा गेल्या काही दिवसांमधला राज्यातला अंतर्गत हस्तक्षेप जो आहे तो वाढतोय. यामुळे कुठे ना कुठेतरी पवार कुटुंबियांमध्ये सर्व काही आलबेल नाही हे जवळपास स्पष्ट दिसून येते. केतकी. सागर, जसं तू सांगतोस की अजित पवार थेट बोलतात आणि आत्ता सध्या नेमकं अजित पवारांचं काहीच त्यांनी भूमिका घेतलेली नाही आहे, काहीच त्यांच्याकडनं वक्तव्य आलेलं नाही किंवा पार्थची सुद्धा नंतर काही यावर प्रतिक्रिया आलेली नाही आहे. त्याबद्दल काय सांगशील? पार्थला काल या संदर्भात आपण विचारलं होतं त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की ज्यावेळेस पवार साहेबांनी वक्तव्य केलेलं आहे त्यावर मी बोलणं उचित नाही आहे, त्यामुळे विनाकारण मला यातला आता वाद वाढवायचा नाही आहे असं म्हणून त्यांनी या विषयापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला मात्र काल संध्याकाळी सिल्वर ओक येथे राष्ट्रवादीचे सगळ्या म्हणजे प्रमुख जे आहेत त्यांची बैठक झाली होती. त्याला अजितदादा स्वतः होते उपस्थित. त्यानंतर अजित पवारांनी कोणतंही भाष्य केलं नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांनी जरी सांगितलं असलं तरी पार्थचा विषय झाला नाही. तर हे वास्तविकतेत राजकारणामध्ये असं सांगण्याचा एक भाग असतो. पूर्ण गेल्या काही दिवसांमध्ये जे वेगवेगळे भूमिका आहेत त्यातनं काल पवार साहेबांनी दिलेलं वक्तव्य असेल शरद पवार यांनी, त्यानंतरनं त्यांच्या बैठकीमध्ये पार्थचा विषय निघाला असणार हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये पवार कुटुंबियांचा हा अंतर्गत संघर्ष आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांना थेट उघड पद्धतीने बोलायचं नसेल ही कदाचित, पण कुठे ना कुठेतरी अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोघांमध्ये सारं काही आलबेल नाही या, कोणत्या ना कोणत्या तरी मुद्द्यावरनं धुसफूस आहे. अगदी, आणि ही धुसफूस जी आहे ही आता अगदी दिसायला लागली, ही जाणवण्या एवढी समोर यायला लागलेली आहे. सागर, तू आमच्याबरोबर असाच राहा. आपल्यासोबत आमचे दुसरे प्रतिनिधी आहेत विवेक कुलकर्णी. विवेक, देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया व्यक्त केली यावर, त्याचप्रमाणे अन्य भाजपच्या नेत्यांनी तर थेटच प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. अजित पवारांबद्दल काय त्यांचं म्हणणं आहे? कारण ज्या सगळ्या आत्ताबद्दलच्या घडामोडी पाहता भाजपला तर आयतं हातामध्ये कारण मिळालंय आता. हे राष्ट्रवादी काँग्रेसमधलं अंतर्गत राजकारण आता भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडणार का याची चर्चा सुरू झालेली आहे. काल ज्या पद्धतीने शरद पवार यांनी पार्थ पवारबद्दलचे उद्गार काढले त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी याची सावध प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की आजोबा आणि नातू यांच्यामधला हा विषय आहे, आम्हाला त्यात पडायचं नाही आहे. पण त्यांनी एक गोष्ट मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ही गोष्ट नमूद केली. पार्थ पवार यांनी सुशांत सिंग प्रकरणामध्ये CBIची चौकशी व्हावी अशी मागणी केलेली होती. आणि काल जेव्हा शरद पवार बोलले त्यावेळेस ते म्हणाले की माझा मुंबई आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांवर 100% विश्वास आहे. पण त्यानंतर ते जे वाक्य म्हणाले ते अतिशय महत्त्वाचं आहे. पण CBI चौकशी जर कोणाला हवी असेल तर त्याची आम्हाला नाही आहे असं त्यांनी महत्त्वाचं वाक्य उच्चारलेलं आहे. आणि ह्याच्याकडेच नेमकं देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की अजित पवार आणि शरद पवार यांच्यातला जो विसंवाद आहे किंवा वाद आहे तो आता काही लपून राहिलेला नाही आहे. अगदी 23 नोव्हेंबर 2019 त्या दिवशीची सकाळ सगळ्यांना लक्षात आहे. कारण एकीकडे शरद पवार हे महाविकास आघाडीसोबत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन व्हावं यासाठी प्रयत्न करत होते. मात्र 23 नोव्हेंबर 2019ला अजित पवार यांनी सगळ्यांनाच धक्का देत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथविधी केला. त्यावेळेस देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असं सरकार यांचं ताळमेळ नीट नसेल, समन्वय नीट नसेल अशी अजित पवार यांची भूमिका होती असं म्हटलं जात होतं. आणि त्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेले. सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिला त्याच्यामुळे ते सरकार टिकून राहिलं नाही. आणि त्यामुळेच अजित पवार हे टीकेचे धनी देखील झालेले होते. पार्थ पवार यांची लोकसभेची उमेदवारी त्याच्यावरून देखील शरद पवार खुश नव्हते असं म्हटलं जात होतं. आणि कालच्या त्यांच्या वक्त्यावरून हे स्पष्ट झालेलं आहे की सारं काही आलबेल नाहीये. हेच विचारायचं आहे की जे तू म्हणाला CBI चौकशीबाबत शरद पवार जे म्हणालेले आहेत, म्हणजे पार्थ पवारनी अनिल देशमुखांकडे केलेली मागणी आणि शरद पवारांचं वक्तव्य की जर कुणाला CBI चौकशी करायची असेल तर त्यांनी ती करावी, याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ जरी समोरून विरोध दाखवत असेल तरी पवारांचा देखील या CBI चौकशीला, पार्थच्या या मागणीला पाठिंबा असू शकतो. खरं तर शरद पवारांनी जे वक्तव्य केलं त्यात त्यांनी मुंबई पोलिसांवर विश्वास देखील व्यक्त केला. आणि जर कोणाला CBIची चौकशी हवी असेल त्याला देखील आम्ही तयार आहोत असं म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांनी दोन्ही स्टेटमेंट्स केलेले आहेत. आता अनेक वेळा शरद पवार जे वाक्य उच्चारतात त्याचे विश्लेषक दोन्ही पद्धतीने अर्थ लावतात. इथे तर त्यांचं थेट वाक्य आहे आणि ते देखील महत्त्वाचं आहे.
असं म्हणत असताना शरद पवारांनी नेमकं CBIची चौकशी करायला आमची हरकत नाही असं काय म्हटलं असावं याचे देखील तर्कवितर्क लावले जात आहेत आणि त्याच्यावरून सुद्धा महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही आहे का, सुसंवाद नाही का असा प्रश्न विचारला जातोय. कारण संजय राऊत यांनी काल पुन्हा एकदा म्हटलं होतं की मुंबई पोलीसच सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास करतील, मुंबई पोलीस हे सक्षम आहेत आणि त्याच्यानंतर ते शरद पवार यांना भेटायला गेले. काही राजकीय विषयांवर, वेगवेगळ्या विषयांवर आमची चर्चा झाली असे संजय राऊत म्हणाले असले तरी देखील सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणावर चर्चा झाली का याबद्दल त्यांनी स्पष्ट बोलणं टाळलं. मात्र त्यानंतर शरद पवार येतात आणि ते म्हणतात की या प्रकरणामध्ये CBIची चौकशी झाली तर आमची हरकत नाही आहे. याचा अर्थ या सरकारमध्ये विसंवाद आहे असं देखील स्पष्ट होतंय. या सरकारमधला विसंवाद आहे, त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील विसंवाद आहे की काय हे आता चर्चा सुरू झालेली आहे. कारण कालचं जे अगदी विधान अगदी आहे विवेक, तू आमच्या सोबत असाच राहा. आपल्या सोबत आपले दुसरे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत. पुन्हा एकदा सागर, आता या सगळ्यानंतर प्रश्न आहे तो म्हणजे अजित पवार आता नेमकं कुठे आहेत? कारण असं काही झालं की अजित पवार अज्ञात स्थळी जातात अशी एक चर्चा सुरू असते. आत्ता अजित पवार नेमकं कुठे आहेत आणि आता याच्यानंतर ते त्यांची भूमिका मीडियासमोर मांडणार आहेत का? आत्ता काही क्षणांपूर्वीच अजित पवार त्यांच्या खाजगी निवासस्थानातून मंत्रालयात गेलेले आहेत. आज दिवसभर त्यांचे मंत्रालयात वेगवेगळ्या प्रशासकीय स्तरावरच्या बैठका आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. तसंच काही राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी देखील आहेत असं अजित पवार यांच्या कार्यालयाकडनं सांगण्यात आलेलं आहे. कदाचित दुपारनंतर अजित पवार पुण्याला जातील असं सांगितलं गेलेलं आहे. पण एक गोष्ट आहे की आत्ता जाताना त्यांना पार्थच्या पूर्ण प्रकरणाच्या संदर्भात काही प्रतिक्रिया विचारल्या असं त्यांनी बोलण्याचं टाळलेलं आहे. अजित पवार हे ज्या वेळेस एखाद्या भूमिके स्पष्ट करत नाहीत, प्रतिक्रिया देत नाहीत, यावरनं त्यांची नाराजी कुठे ना कुठेतरी आहे हे जवळपास स्पष्ट दिसतं. कारण की अजित पवारांचा स्वभाव पाहता त्यांना कुठली भूमिका जर मांडायची असेल तर ते सडेतोड पद्धतीने बोलतात. त्याच्यामध्ये कुणाचा लावाजामा ठेवला जात नाही. पण आत्ता अजित पवार या सगळ्या प्रकरणावर शांत आहेत. यावरनं जवळपास त्यांच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी खदखद आहे, नाराजी आहे हे दिसून येतं. केतकी. अगदी सागर आणि विवेक, तुमच्या दोघांचेही धन्यवाद. आणि या मुद्द्यावर आपण दिवसभर सगळे अपडेट्स घेणार आहोत आणि प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. पण सध्या वेळ झाली एका ब्रेक